नमस्कार, मी संजय बोगरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा व्हायच्या आधी बऱ्याच राजकीय उलथापालथी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये होण्याची शक्यता दिसते. उलथापालथी याचा अर्थ मला सांगायचा आहे की रोहित पवार यांचा जो आग्रह आहे की आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि त्याच्यासाठी ते आग्रही आहेत आणि ते शरद पवारांना सुद्धा आतनं कदाचित मान्य आहे की काय मला माहित नाही. का नाहीतर आतापर्यंत सुप्रिया सुळे मंत्री बघितले असते ना आपण एनडीएमध्ये जाऊन पाठिंबा देऊन, पण अजून ते थांबतंय ना. आणि आता राहुल गांधींचं जे परफॉर्मन्स आहे दिल्लीमध्ये, जे आता लोकसभेमध्ये त्यांनी केलेली भाषणं आणि संपूर्ण देशामध्ये आता ते सगळीकडनं फिरणार असं दिसतंय आणि महाराष्ट्र त्यांनी टार्गेट केलेलं आहे. मग ह्याच्या मागं कुठंतरी काहीतरी मोठं गणित आहे आणि ते शिस्त आहे, त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं. आणि तसं आता रोहित पवारांचा आग्रह फार चालला आहे. म्हणजे राहुल गांधींचा दौरा आहे, त्याच्या आपणही काहीतरी ठाम निर्णयाप्रती येऊया. आणि वातावरण आता बदलतंय, राहुल गांधीमय होतंय, काँग्रेसमय होतंय असं आता ठीक आहे. रोहित पवारांना ते वाटतंय. रोहित पाटील यांची भूमिका, आर आर पाटलांचे सुपुत्र, त्यांचा इथे युवा नेते आहेत. तर हे दोन रोहित आणि शेवटी जयंत जितेंद्र म्हणजे जयंत पाटील, सिनियर नेते, अभ्यासू नेते, जितेंद्र आव्हाड आक्रमक नेते, शरद पवारांचा एक ते तसा बुलंद नेता आहे तो. जितेंद्र आव्हाड स्पष्ट वक्ता आहे, बोलणार आहे आणि ती तोफच आहे ती शरद पवारांची. मग हे दोन नेत्यांना विचारल्याशिवाय तर काय पवारांचा निर्णय होणार नाही. आणि सुप्रियाताई आहेत शेवटी. सुप्रियाताई म्हणजे शरद पवारांच्या निर्णयाच्या अपोज ती कधीच जाऊ शकत नाही. सुप्रियाला विचारल्याशिवाय निर्णय पण होणार नाही, हे तितकंच कराय. आणि सुप्रियाताईंची भूमिका नरोवा कुंजरोवा ही दिसते. आता काय तरी होऊ दे, पण एकदा निर्णय तर झाला पाहिजे कुठला तरी. निर्णयाप्रत शरद पवार येत नाहीत, त्यामुळे खासदारही अस्वस्थ आहेत, आमदारही अस्वस्थ आहेत. काहीतरी निर्णयाप्रत आपण आलं पाहिजे, नाहीतर आपला पक्ष वाढीला आपण आता निघालोय त्याच्यापेक्षा मग डबल गतीनं आपण पुढं उतरलं पाहिजे. नाहीतरी आता इंडिया आघाडी म्हणून आपण एकत्रच आहे ना, काँग्रेस बरोबर आहेच. मग ती तर भूमिका क्लिअर कट घेतली पाहिजे. इकडं पवारसाहेब एकदम नरेंद्र मोदी, अमित शहा यांनाही भेटतात, त्यांच्याशी जाऊन चर्चा करतात. हे सगळं जे चाललेलं आहे ना, मग कुठंतरी आता स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. कारण अजून 3 वर्ष आहेत, विधानसभा सुद्धा आहे आणि लोकसभा त्याच्या अलीकडं 6 महिने असते. तर अशा वेळेला आता राहुल गांधींचं जे वादळ उठलेलं आहे, राहुल गांधींचं वादळ जे घोंगावत आहे, मग त्याच्यामध्ये आपण काँग्रेस आत्ताच निर्णय करावा. हे कसं आहे, रोहित पवारांना सुद्धा आज शरद पवारांचा आशीर्वाद आहेच ना. आणि पवारांनी त्यांना जी ताकद दिली, अजित पवारांचा जसा अपघात झाला त्याच्यानंतर तो घातपात आहे, या भूमिकेच्या मागे शरद पवार होते ना. रोहित पवारांनी जो आक्रमकपणा दाखवला, त्या सगळ्या मिटिंग बैठका दिल्लीमध्ये जी प्रेस झाली, सगळी पवारसाहेबांच्या बंगल्यातच होते ना. हे सगळं म्हणजे पवारसाहेबांचं हे राजकारण हे लवकर कळत नाही ना, ते नंतर कळतं निर्णय झाल्यावर. नाहीतर ती महाविकास आघाडी झालीच नसती, देवेंद्र फडणवीस त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले असते ना, उद्धव ठाकरेंना संधीच मिळाली नसती. पण शरद पवारांचं राजकारण काय असतं ते सगळं महाराष्ट्र नाही देश जाणतो. तर अशा वेळेला आता राहुल गांधी वातावरण आहे, काँग्रेसमय वातावरण व्हायला लागले. अशा वेळेला आपण, आणि पवार साहेबांना पक्ष विलीन करणं हा काय वेगळा विषय नाही ना. त्याने आधी काँग्रेस काढला, विलीन केलंच ना. पक्ष विलीन करायची त्यातली ती PhD आहेतच, त्यात काही चुकीचं नाही आहे ना. त्यामुळे परत विलीन करायला काय अडचण आहे. हे जर का रोहित पवार आग्रह करत असतील तर चुकीचं पण काही नाही आहे त्यांचं. हेच काँग्रेस विलीन केली आणि नंतर लगेच मुख्यमंत्री झाले, लगेच म्हणजे थोड्या अवधीनं झाले, 6 वर्षभरामध्ये. परंतु त्या पद्धतीनं आत्ता जर का राहुल गांधींना आपण ताकद दिली तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला म्हणजे विशेषतः भाजपला टार्गेट करूया आपण. आपली गेलेली माणसं सुद्धा परत येऊ शकतात, आमदार खासदार सुद्धा सहभागी होऊ शकतात. कारण कॉक्रोच जनता पार्टी CJPच्या आंदोलनानंतर वातावरण, तरुण वर्ग सगळा आता कसं बिथरलेलं आहे, वातावरण कसं बिघडलेलं आहे, त्याच्यावर हे आपण सुद्धा आता वातावरण करू शकतो. आणि काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी असे एकत्र, त्याच्यापेक्षा आपण काँग्रेसचा ताबा घेणार नाही, कारण राहुल गांधी तसे हुशार आहेत. कारण आधी शरद पवारांचे अनुभव आलेले आहेत ना त्यांना, त्यामुळे ते ताकद देतील रोहितला. 2 रोहितने आता निर्णय करावा. आणि जयंत जितेंद्र म्हणजे काय, ते
रोहित पवारांचं नेतृत्व ते कधीच मान्य करत नाहीत ना. त्याच्यापेक्षा काँग्रेसमध्ये आपण गेलो तर ठीक आहे, अशा भूमिकेत ते दोघंही असू शकतात. कारण भाजपच्या विरोधातली मतं त्यांची आहेतच. जयंत पाटील आत्ता येणार मग येणार, मग आत्तापर्यंत का आले नाहीत, मग असा तो विषय येतो. पण ते जयंत पाटील हे काँग्रेसचीच आहेत, काँग्रेस वातावरणामधलेच आहेत. जितेंद्र आव्हाड तर उघडच आहेत. त्यामुळे शरद पवार हे निर्णय करतील का, तर त्यांनी असे संकेत दिलेले आहेत की 2 रोहित आणि जयंत जितेंद्र यांनी बसावं, सुप्रिया आणि आम्ही इथे ऐकायला तयार आहोत, अशा पद्धतीच्या आता त्यांच्या आतल्या चर्चा आहेत. राहुल गांधी आल्यानंतर त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे आणि शरद पवार राष्ट्रवादी विलीन होऊ शकतो, अशा पद्धतीच्या चर्चा आता तर दिसत आहेत. पण ऐन वेळेला काय, शेवटी भारतीय जनता पक्ष डाव टाकणार, त्यांची कूटनीती आली, महायुतीची कूटनीती आली, काहीतरी गणितं ही मांडली जातील. कारण जरांगे आंदोलनातनं सुद्धा आता वातावरण तप्त झालेलं आहे. जरांगे पाटलांच्यामुळं मराठा एकजूट ही दिसते आज. त्यामुळं त्यांचाही पाठिंबा कसा मिळवायचा हे प्रयत्न असू शकतात. बघूया काय होते. राजकारण मात्र महाराष्ट्रात राहुल गांधींच्या दौऱ्यामुळं ढवळून निघणार असं दिसतंय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.